सुरुवातीला बातमी आहे ती रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्ती या निर्णयासंदर्भातली। मराठी सक्ती पुढे ढकललेली नाही, मराठी सक्ती कायमच आहे, फक्त कारवाईसाठी मुदत दिली आहे अशी स्पष्ट भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली आहे। सरनाईकांनी एनडीटीव्ही मराठीच्या न्यूजरूम मध्ये विशेष संवाद साधला, त्यावेळी त्यांनी रिक्षा चालकांसाठी असलेल्या मराठी सक्तीवरून भूमिका स्पष्ट केली आहे। तर चुकीच्या पद्धतीने बॅच देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असा इशाराही त्यांनी दिला। सक्ती मी पुढे ढकललेली नाही, मराठी सक्ती ही कायम आहे। एक मे पासून 15 ऑगस्ट पर्यंत ज्या हिंदी भाषिक टॅक्सी रिक्षा ड्रायव्हर्सना जर मराठी शिकायचं असेल आणि त्यांना जर मराठी बोलता येत नसेल तर आमची शिकण्याची तयारी आहे। बिलकुल मागं घेतलेली नाही, मोहीम कायम आहे। पण मी कारवाई करण्यासाठी थोडासा अवधी दिलेला आहे। परंतु ती कारवाई करत असताना तुम्ही आता मला सांगितलं की हे आता हा 1.5 वर्ष झालं आणि याच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसताना सुद्धा त्याला परमिट दिलं, त्याला लायसन दिलं, मग त्याला बॅच दिला। अशी लोक आता माझ्या ड्राईव्हमध्ये सगळे सापडणार ना। फक्त मराठी ह्या विषयाला घेऊन मी ड्राईव्ह करत नाही आहे, तर हा ड्राईव्ह हा सर्वसामान्य ज्या रिक्षा चालकांना तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट दिलेलं आहे, ज्याला तुम्ही चुकीच्या पद्धतीने पैसे वगैरे घेऊन लायसन दिलेलं आहे, बॅच दिलेलं आहे, त्या RTOच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा यांच्याबरोबर मी कारवाई करणार।